आणि चला मग मी आता तुला बर्थडे गिफ्ट देते. तुम्ही पण एक्सायटेड असेल की गौरवला मी कुठलं देणार. मी जरा प्लॅन केला त्याच्या बर्थडेसाठी सरप्राईज, बट अजून एक सरप्राईज बाकी आहे गौरव. काय सरप्राईज? वाव. हॅलो. तर आता माझी छान आंघोळ झाली आणि मी फ्रेश झाली. गौरवची आंघोळ व्हायची आहे, गौरव आंघोळला जायचं आहे. तर आता वाजले 10 आणि मी करते आता माझी पूजा, कारण लवकर लवकर पूजा करायची आणि मग जायचं आहे स्वामींच्या मठामध्ये पाया लागायला. तर हो करते मी. तू आंघोळीला हो. तुझं झालं का तिकडलं? मग जा आंघोळीला जा. आणि तपलेला आहे की जय. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. जय जय समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. तर आता माझी पूजा वगैरे झाली आणि मी आता थोडे कपडे वगैरे धुवायचे, ते सगळे धुवून घेते. आणि ते आज हवा पण खूप जास्त आहे. त्यानंतर मग थोडं जेवण वगैरे करणार आणि मग जाणार बाहेर. तर गाईज आता सगळे कामं आटपले. थोडे कपडे वगैरे धुवायचे होते, धुतले आणि मग जातो आम्ही स्वामींच्या मठामध्ये. तर थोडं लवकर जायला लागेल कारण दुपारी मठ बंद असेल. तर लवकर लवकर जाऊन येतो. बघतो मठ चालू असेल तर ठीक, नाही तर मग मंदिरात जाऊन येऊ. गणपतीच्या मंदिरात चालणार ना, तिथे जाऊ. हो. तर एक तुळजाभवानीचं मंदिर आहे, तिथे पण जाणार आहे. इकडे गौरव व्लॉग एडिट करून राहिला आहे. आज पण बर्थडे बॉयला काम लावलं आहे आम्ही. सॉरी, आपलं काम आहे तर आपल्याला करणंच आहे. बात सही आहे. त्यात काय तेच. आणि नाही तर सगळेजण म्हणाले की बर्थडे बॉयला स्पेशल दिवशी पण काम लावलं. जेव्हा चॅनल मॉनिटर होईल ना तेव्हा जंगी पार्टी. आता बर्थडे तर काही वाटत नाही, स्पेशल नाही वाटत. पण माझ्यासाठी तुझा बर्थडे स्पेशल आहे. सो गाईज मग अशी बोलली होती मी की मी जाणार मंदिरात, आम्ही दोघं पण. आणि त्याचं कारण की आमचं मंदिरात जायचं झालं मग अशी कॅन्सल. तर त्याला म्हटलं आपण एक काम करू, सायंकाळच्या वेळेस जाऊ मंदिरात, काही हरकत नाही. सायंकाळी जाणार. आणि गौरव थोडा अपसेट आहे. मी तर पूर्ण प्रयत्न करत आहे त्याला हॅपी ठेवायचा, आनंदाचा बर्थडे आहे. आणि तो थोडा कसं असते ना, तसं तर आम्ही दोघं पण असं आहे ना की आम्ही कुणाकडनं एक्सपेक्ट नाही करत कुठलीच गोष्ट, की आम्हाला म्हणजे काहीच नाही, काहीच म्हणजे कोणतीच गोष्ट आम्ही एक्सपेक्ट नाही करत. पण तरी पण एक म्हणतं ना की जे आपले जवळचे लोक असते त्यांच्याकडून थोडी एक्सपेक्टेशन असतात. थोडं कुठेतरी वाटतं पण तो असं दाखवत नाही. त्याला मम्मी हेच सांगितलं, तुला जेवढ्या लोकांनी विश केलं ना ॲक्च्युली माझ्या कॉन्टॅक्टमधल्या, तेवढ्या लोकांनी तर माझ्या बर्थडेला मला पण विश नाही केलं. तर सांगते ना, असे लोक असतात. मी जरा प्लॅन केला त्याच्या बर्थडेसाठी सरप्राईज. तो तिकडे बसलेला आहे. आणि तर मी त्याच्यासाठी प्लॅन असा केला आहे की 2 वर्ष झाले आमच्या म्हणजे लग्नाला, आता 3रं वर्ष स्टार्ट झालं आहे. आणि मी 2 वर्षामध्ये त्याच्यासाठी काहीच करू शकले नाही बर्थडेला, कारण तुम्हाला तर सांगितलं लास्ट टाईम कोरोना होता. आणि त्याच्या आधीचं वर्ष आमचे 2 वर्ष असं समजा की खूप टेन्शनमध्ये गेल्यासारखे गेले. आणि हे कुठे यावर्षी थोडं निवांत वाटत आहे, तर यावर्षी थोडं एवढं तरी सेलिब्रेशन करत आहे आम्ही, नाहीतर आम्ही ते पण नाही केलं. आणि माझी इच्छा होती की यावेळेस त्याचा बर्थडे थोडा स्पेशल करायचा. तो ना नेहमी खूप कॉम्प्रोमाइज करतो. आणि मी जेवढे मेन्स लोकांना बघितलं आहे ना माझ्या लाईफमधल्या, तेवढ्याही लोक कॉम्प्रोमाइज करणारे आहे. याचा अर्थ माणूस हा खूप जास्त कॉम्प्रोमाइज करतो. ठीक आहे ना, कारण त्याला जबाबदाऱ्या असते, खूप काळजी असते, खूप जास्त काय असते. पण लग्नाच्या आधी तोच व्यक्ती आपला स्वतःचा विचार करतो आणि तोच लग्नानंतर स्वतःचा काहीच विचार नाही करत. मी अशा भरपूरशा गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये ज्यात त्यांनी लग्नानंतर कॉम्प्रोमाइज केल्या आहे. इव्हन त्याच्याकडे म्हणजे बाईक पण नाही आहे, बाईकचा जरा प्रॉब्लेम झाला होता मध्ये. आता ती स्टोरी सांगण्यात काही अर्थ नाही आहे, कारण पर्सनल गोष्टी इथे सांगून काही अर्थ नाही आहे. आणि मला काही विशेष त्याचा बर्थडेचा हा जो स्पेशल ब्लॉग आहे हा खराब नाही करायचा आहे. आणि मेन म्हणजे त्याचा झाला होता मोबाईलमध्ये प्रॉब्लेम त्याच्या मोबाईलमध्ये. तर मला तर त्याला आयफोन गिफ्ट करायचा होता, कारण माझ्याकडे पण आयफोन आहे आणि त्याला आयफोन आवडतो. त्याला तर म्हणते की माझा यूज कर, बट नाही म्हणतो तो. तर कसं आहे, आयफोन टू आयफोन कन्व्हिनियंट राहतं. आणि माझा विचार होता की त्याच्यासाठी आयफोन गिफ्ट करायचा. पण पुढे जाऊन मला त्याच्यासाठी मोठं गिफ्ट म्हणजेच बाईक जी मला घ्यायची आहे त्याच्यासाठी. पण त्यामुळे मग म्हटलं आता फोनचं तर खूप जास्त काम आहे, ऑफिसचं कुठलंच काम विदाऊट फोन होत नाही. आला की काय नाही.
2-3 दिवस झाले जेव्हापासून रिसीव झाला तेव्हापासून मला खरंच खूप हसायला येतं, कारण मी त्याच्यापासून कधी कोणती गोष्ट लपवली नाही. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे मी स्वतः कोणतं डिसिजन घेतलेच नाही त्याला न विचारता. माझा स्वतःचा मोबाईल काय, कुठलीच गोष्ट घेत नाही मी. आणि एवढा मोठा मोबाईल घेतला मी, त्याला माहितीसुद्धा नाही आहे. तर माहीत नाही त्याचं काय रिॲक्शन असेल तर, आणि बघू काय रिॲक्शन राहतं तर. आणि होप्सो की त्याचं जे कुठे मनात सुरू आहे की थोडं सॅडनेस, लिटिल बिट, एकदम म्हणजे असं तो सॅड नाही आहे पण आहे. मला माहिती आहे, मी समजू शकते, कारण माझ्याबद्दल पण मला असं होतं, मी फील करू शकते की काय असते. तर होऊन जाईल ते ठीक. त्याचं मूड वगैरे संध्याकाळी छान मंदिरात वगैरे घेऊन जाईल. आणि थोडं दुपारच्या वेळेत माझा विचार आहे की नाश्त्याचं वगैरे बनवावं, कारण खाली काकू वगैरे आहे घरमालक, त्यांना वगैरे छान द्यायला. म्हणजे बनवते थोडं काही गोड वगैरे स्वीटमध्ये वगैरे बघते आता. बाहेर जायचं आहे थोडं, पण गौरवचं ऑफिसचं काम आल्यामुळे थोडं कॅन्सल झालं होतं. काही हरकत नाही, संध्याकाळच्या वेळेस जाऊ आपण. आणि गौरव तिकडे बसला, मी थोडं त्याच्यासोबत बोलते, कारण तो जरा एकटा बसलेला आहे. तू काही विचार करताय का कशाचा? परत शिल्पा वहिनीचा फोन आला आहे. चला, एक फोन आला. स्पीकरवर टाकणार. थँक्यू. कोण? थँक्यू. हॅलो. धन्यवाद. पूर्वेश, नागपूरला जायला लागते पार्टीसाठी. कोणोना? अरे कोणोना नाही आहे सुरू. झाला. ते पागल लोक आहेत, ते कोरोना वाले झाले, ते संपले. आता मग मोठी पार्टी, आता आम्ही आलो म्हणजे आपण कुंभावाले जाऊ, मग मोठी पार्टी करू. बिलकुल. पूर्वेश, चकुली काय करून राहिली? अच्छा, आता आले का शाळेतून? अच्छा, इथे आले का? निमोरला आले का? अच्छा. बोला ना. सुट्टी आहे ना आज, उद्या सुट्टीच आहे. हॅलो, आज उद्या सुट्टीच आहे म्हटलं यांना. आज उद्या सुट्टी आहे, तर मग गावालाच आहे का तुम्ही? हो ना. हो, ज्यांच्याकडनं एक्सपेक्टेशन नसते ना तेच लोक पहिले विश आणि मी एक्सपेक्टेशन ठेवती नाही कोणाकडून. बस, ज्यांना करायचं ते करतात. तुला माहित आहे ना, आपण दोघं पण एक्सपेक्टेशन नाही ठेवत. तुला माहित आहे माझ्या बर्थडेला, तुला माहित आहे ना माझ्या बर्थडेला माझ्या ज्या फ्रेंड लिस्ट मधले 20 लोक ज्यांनी तुला म्हणजे ज्यांनी तुला विश केलं, त्यातल्या एकाने मला विश नव्हतं केलं माझ्या बर्थडेला. पण मला या गोष्टीची खूप खुशी वाटत आहे की त्या लोकांनी तुला विश केलं. हो, सगळ्यांनीच केलं पण. हा, ते खूप छान वाटलं मला. कारण ठीक आहे, मला नाही केलं सोडा, माझा बर्थडे लक्षात नसेल किंवा नाही राहिलं असेल, पण गौरवला केलं. खरंच खूप छान वाटलं. आले बऱ्याच लोकांचे ज्यांच्याकडनं एक्सपेक्ट नव्हतं केलं, त्यांनी पण केले विश. गौरव गेला आहे बाहेर, थोडं सामान सांगितलं त्यांना आणायला, तर ते घेऊन यायला गेलं आहे. आणि मी आता थोडे गाजर शिरून घेते पहिले, आधी त्याआधी थोडे भांडे ते घासून घेते पूर्ण. तर आज आम्ही बनवत आहे गौरवच्या बर्थडेनिमित्त गाजर आणि गाजराचा हलवा. इकडे मटकी उकडलेली, तिकडे चिवडा आणि केक, असा मेनू असणार आहे बर्थडेचा गौरवच्या. तर गौरव इकडे गाजर किसतो आहे आणि मी इकडे मटकीचं करते. तर गाईज, माझी आता मटकी बनवून झालेली आहे बिलकुल मस्त. आणि याची जर रेसिपी बघायची असेल तर शॉर्ट नक्की टाकणार मी चॅनलवर, तर बघाल. आता आमची सगळी तयारी झालेली आहे, मी तयार झालेली आहे. मी सूट वगैरे हाच घालणार आहे, कुर्ती. आता कारण थंडी एवढी आहे की चेंज वगैरे करायची हिंमत नाही होऊन राहिली आहे. हात वगैरे झाले, दूध फ्रेश झालो. आणि इकडे बनवलं आहे आम्ही गाजरचा हलवा. तर थोडं ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे त्यामध्ये. ड्रायफ्रूट्सचं सगळं रेडी करून ठेवलं. इकडे बनवली आहे मटकी आणि सोबत आहे चिवडा. तर असे मेनू असणार आहे नाश्त्यामध्ये. आणि त्याचबरोबर केकसुद्धा असणार. आपले पाहुणे म्हणजे कोणी नाही येणार आहे, जे इथे राहतात घर, माझे काका वगैरे, त्यांनाच देणार आहे नाश्त्याचं मेनू. चला, तर मग आता सेलिब्रेशन करू. आणि थोडं मी बोलवलं होतं गुलाबाचे फुलं, थोडं ते ताटाच्या खाली, केकच्या खाली टाकायसाठी. थोडं आपल्याकडे टिपॉय तर नाही आहे, टिपॉय नसल्यामुळे देसी जुगाड बड्डेचा गौरवच्या. आणि ही पहिली बायको असेल की नवऱ्याला सरप्राईज द्यायचं राहते बरं, पण मी सगळं सामोर करत आहे. असं एवढी
तर मी यावेळेस नेक्स्ट टाईमपासून ना सगळं सरप्रायझिंग राहणार तुझ्यासाठी. ना दिवस एक ना माणूस एक. हा विचार नाही करत बसायचा माझ्याकडे हे नाही आहे, पैसा नाही आहे, मी मोठं सेलिब्रेशन नाही करू शकत काय. मग त्या दिवसाची वाट पाहतपर्यंत का असंच जगायचं का मग? नाही बिलकुल नाही. मग म्हणून म्हटलं चला ठीक आहे. काय झालं Silent. हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन नाही करू शकत तर काय झालं, असं काहीतरी आपण करू. तर फायनली गौरवचा केक आम्ही काही स्पेशल केक बोलवणार होतो. चला आमची सगळी तयारी झालेली आहे. ताट पण रेडी केलं आहे मी आणि इकडे केक वगैरे सगळं रेडी झालं आहे. टी शर्ट वर हो टी शर्ट नाही चेंज कर, हे घाल. काय कशाला? स्वीट शर्ट आहे का ते घाल आणि मग बस. तर बर्थडेची तयारी झालेली आहे आणि बघू शकता केक पण ठेवला. आता सगळं झालं आहे. तिकडे आरतीचं ताट वगैरे सगळं रेडी आहे आणि आमचे साहेब रेडी आहे. कलर आवडला तुला? छान वाटतं की है ना? तर थँक्यू. तुझ्या अंगठीवर पण सोन्याची. हे पकड, हातात पकड ना. काय म्हणतात हॅपी बर्थडे तुमच्या वाटणीचा मी खातो. चेक आहे यामध्ये किती लाखाचा? 50 लाखाचा. और मस्त में कैश करेंगे. पैसा ही पैसा होगा. हो तर गाईज गौरवला मी चेक दिलेला आहे 50 लाखाचा बर्थडे निमित्त. वाव. हे कारभार कधी केले तू बेटा? ते नंतर सांगेन आरामात बसून. सही. किती छान. वाच ना ते काय तर. इट्स एव्हरीथिंग यू डू ऑन द बिग ways and small ways. You make my life happier and it's everything you are. That makes you the man I'll always love. Happy birthday. Thank you so much. तुला भेटला मग 50 लाखाचा चेक. त्याच्यात अमाऊंट नाही दिसून राहिली. विदाउट अमाऊंट आहे. पण हा चेक माझ्यासाठी खूप प्रेशियस आहे. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू सो मच. पुन्हा किती वर्षानंतर, किती वर्ष? ऑलमोस्ट 9-10 years, 9-10 वर्षानंतर रोज पाहिला मी पहिलं त्याच्याकडनं. आणि सोबत कार्ड पण दिलं. कार्ड. तर या गोष्टीनं खूप लोक लग्नानंतर विसरून जातात हे का. वाढणार आणि नाही. लग्नाच्या आधी पण मी असं काही केलं नाही खूप जास्त. तर थँक्यू सो मच. सो गाईज असा होता गौरवचा बर्थडे आणि मला काही आणखी स्पेशल करायचा होता. आता काही स्पेशल नाही, अनफॉर्च्युनेटली एवढ्यातच काही छान स्पेशल झाला विशेष मस्त. स्पेशल करता आलं नाही. बट अजून एक सरप्राईज बाकी आहे गौरव. कायचं सरप्राईज? बाकी आहे. चल ना बाहेर जायचं ना आपल्याला. 7च वाजले ना, जाऊ ना. मंदिरात माझं जायचं. सरप्राईज खतम व्हायचं आहे ना. अजून काय का डझनभर आणले का? आहे. तुला सरप्राईज आवडत नाही? आवडते.
छान मस्त. तुला एक आणखी सरप्राईज द्यायचा आहे मला. सो थोडा कॅमेरा सेट करते पहिले प्रॉपर एका ठिकाणी गाईज मी, कारण मला माहीत नाही काय रिॲक्शन. मगाशी मी तुम्हाला बोललीच होती आणि बेस्ट थिंग की गौरवनी ब्लॉग बघितला नव्हता तर चांगली गोष्ट झाली, कारण आधीच जर आपलं मला पोल खुल्ली असते तर मजा नसते राहत. मी एक व्हिडिओ शूट केला होता तुला पण नाही माहिती. आणि चला मग मी आता तुला बर्थडे गिफ्ट देते. तुम्ही पण एक्सायटेड असेल की गौरवला मी कुठलं देणार आहे. मग अशी फक्त नाव सांगितलं नाही, म्हणजे मी सांगितलं की काय देणार आहे, बट कुठलं देणार आहे काय देणार आहे हे नाही सांगितलं होतं. पण तुम्हाला आता बघायला मिळेल. आणि गौरवही आता बघणार. सो थोडं महागाचं नाही आहे माझ्याकडून, जे झालं ते करणं ते मी केलं, कारण मला असं वाटलं की या 2 वर्षामध्ये आपण काही सेलिब्रेशन नाही केलं. आणि मी कधीच अगोदर काम करत नाही. मला जे असं वाटतं नाही, कारभार पण जास्त केला असं करायचं नाही, समजलं ना. रिटर्न करून देतो मग. समजलं का. रोजचं गिफ्ट द्यायची वेळ आलेली आहे आणि देणार मी. तर तुम्हाला पण बघायचं मी कुठे ठेवलं ते, किती हाईड लपून ठेवलेलं आहे, म्हणजे गौरवला पण पत्ता चालणार नाही अशा ठिकाणी मी त्याला पॅक करून ठेवलेलं आहे. काय कारभार कोण राहील तू. अरे बाप रे बाप, इकडे तोंड दाखव तू. हा कधी कधी केला तू. हा ते तुला नंतर आरामात बसून सांगणार काय केलं मी कधी केलं तर. तुला माहित आहे मला किती लपून ठेवा. हा याची तर भनकी नाही मग. कशी असणार प्लॅन करून केलं. आता माझ्या मागे जास्त कामं होऊन राहिले बरं. हे पाहिजे फालतूचे कामं करून राहिली. तर काय आणलं मी पाहू आपण. पण अनबॉक्सिंग करायची आहे. गौरवसाठी गिफ्ट आणलेलं आहे. तर सो काय आहे गिफ्ट ते पाहू आता. तुम्हाला सांगतो, केल्यावरच कळेल. दाखवतो तुम्हाला काय आणलं काय केला हिने कारभार. तर आता अनबॉक्सिंग करायला लागणार आहे आपण गौरवला. गौरव वाचून It's not how much we give, how much love we put into giving. Wow. कुठून भेटलं का तुला हे. तुला आठवते आपण त्या शॉपमध्ये गेलो होतो माझ्या डायरीसाठी. हां, आर्चिव्हमध्ये. आर्चिव्हमध्ये हां, मी ॲक्च्युली तिथे याच्यासाठी आली होती. मला डायरीच नाही घ्यायची होती. मला हे कन्फर्म करायचं होतं त्यांची ऑनलाईन साईट आहे तर ती जेन्युइन आहे का. तर मला तिथे सगळ्या बॅग्स वगैरे दिसल्या आणि मग मी ऑनलाईन टाकलं घरी आल्यावर, कारण मी तुझ्या समोर नाही घेऊ शकत होती. मी विचार खूप केला तुझ्या समोर घेऊ का तुझ्या समोर घेऊ का, पण नाही घेऊ शकत होती. वेळ होऊन जाईल आपला ब्लॉग पण 30 मिनिटाच्या वर होऊन जाईल. सो पॅकेजिंग कशी वाटली तुला पॅकेजिंग. आणि पॅकेजिंग कधी केली मी माहिती आहे. तू दूध आणायला जेव्हा जात होता ना त्यावेळेस तेव्हा केले वाटते. मी तेव्हा ब्लॉग घेणार होती गाईज, जेव्हा मी याच्या मागे हे सगळं करत होती. बट ॲक्च्युली काय ना माझा मोबाईल याच्या हातात जास्त असतो म्हणून म्हटलं रिस्क नाही घ्यायची. नाहीतर मी सगळं शूट करायचा विचार होता माझा. माझ्याकडे जर एक्स्ट्रा मोबाईल असता ना नक्की शूट केलं असतं मी. तर बॅग बघा एव्हिला आहे माहिती आहे ना. एव्हिलाची बॅग आहे. नजर ना लगे मेरे साजन को. सो गाइस बॅग इतकी क्यूट आहे ना की मला खूप जास्त आवडली ती बॅग, म्हणून मी या बॅग मध्येच गिफ्ट दिलं. बरं पॅक वगैरे कधी केले तू फक्त अनबॉक्सिंग कर. हे काय फालतूपणा. तू पहिल्या आधी पूर्ण अनबॉक्सिंग कर ना. मला माहित आहे मी काय केलं तर. मला ते सांगत 2 दिवस झालं झोप नाही आहे मला, कारण मी तुला न सांगता कुठलीच गोष्ट केली नाही आणि मी फर्स्ट टाइम केली. तुला काय देऊ. साईडनी कट करायचं. हे माझ्याकडे दे. हे फक्त मीच सांभाळून ठेवू शकते, तू नाही ठेवू शकत. काय हुशारपणा.
मला माहिती होतं तुझं हेच राहणार आहे, काय आहे काय नाही. गरज पण नव्हती. सांगू का, ऐक ना माझं, थांब एक मिनिट थांब. तुझा एक तर फोन झाला होता खराब. आता खराब झाला ऐक टिकणार होता ना, ना. ऐक ना, ऐकून घे. खूप जास्त हँग होऊन राहिला होता तो फोन. कुठल्या सदीतला, कुठल्या इसवी सन मधला नीड होती याची, म्हणून मी घेतलाय. नाही तर मी, तुला माहिती आहे ना, आयफोन देणार होती. आणि खरंच सांगते तर, तू मला एक गोष्ट सांग, तू ॲमेझॉनला, मला ना माहिती कसं पडलं की तुला सॅमसंग आवडतो आणि किंवा हा, मला एक गोष्ट समजून राहिली, मी हाच ऍड केला होता कार्टमध्ये हा. अमेझॉनच्या. तू तो विसरू हाच कसा नको, घेतला? अमेझॉनचं जे अकाउंट आहे ते दोघांचं एकच अकाउंट आहे म्हटलं, यूज करतो आपण. आणि तू हा घेतलाय सॅमसंग मधून. तर मग काय झालं, मला तिथे कळल्यावर मी सॅमसंग मधनं घेईन ना. मला माहिती होतं अमेझॉन मधनं टाकला की भाऊसाहेबांना लगेच माहिती पडेल, खबर पडेल. अच्छा. आणि सॅमसंग एवढा जेन्युइन आहे की मला माहिती होतं की कुठलाच प्रॉब्लेम होणार नाहीये साईटवरून बोलला तर. आणि अमेझॉनवरनं बोलला किंवा कुठल्या अदर साईटवरनं बोलला तर प्रॉब्लेम होईल. आणि मग मला बदाडशीन धरून तू, म्हणून मग मी सॅमसंगवरनं खर्च बोललो. करायची गरज नव्हती, मी ऍडजस्ट केला असता बेटा. तर फोन कसा वाटतोय, आवडला ना खूप छान. तुला? हा फोन तू त्याचसाठी घ्यायसाठी तो ऍड केला होता ना. तुम्ही किती दिवसाचं पाहून राहिलो, तो घेऊ ऍडजस्ट झालं. तुला हाच कलर पाहिजे होता ना. हाच तर ऍड केला होता मी कार्टमध्ये. हाच होता ना तो, मी तेच बोलतोय. अरे पण आता खर्च करायची आणखी गरज परत काहीतरी आहे ना याच्यात, बघितलं नाही का? काय? आधी ते बघून घे तुझी ती ॲक्सेसरीज. म्हटलं ना मी, मोबाईल आल्यावर आम्ही खूप बिझी होतो. नाही, हे काढायला लागेल. पण मला तुला आयफोन द्यायचा होता, सॉरी गं. मी तुला आयफोन देणार होती, पण आयफोनपेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट तुला द्यायची आहे. तर त्यामुळे मग आपण आयफोन घेऊ आरामात. तोपर्यंत प्राईस पण डाऊन होऊन जाईल आयफोनची, हो ना. तर तसं तर आयफोन घ्यायचा होता. कारण त्याचं कारण असं आहे की iOS माझ्याकडे पण आहे आणि त्याच्याकडे पण iOS असायला पाहिजे, मला असं वाटतं. कारण कन्व्हिनियंट राहणार. बट काय आहे ना, लाईट वेट आहे. बट कसं आहे ना, पण त्याला हात नाही लावायचे कुठले. त्याच्यासाठी पण सोल्युशन आणलंय मी. काय? तू पूर्ण पॅकेजिंग खोललीच नाही आणि मला म्हणते काय. चल, मी तुमच्यासोबत पुढे बोलते. पहिले आधी याची पूर्ण पॅकेजिंग खोलून द्या. स्टार्टिंग नाव. सगळी अनबॉक्सिंग करून घ्या आधी. याच्या आतमध्ये पण काहीतरी आहे. भारी. चांगलं आहे का? जबरदस्त. पण मोबाईलमध्ये जास्त बिझी नाही राहायचं. आता नवीन मोबाईल मिळाला तर मग म्हणजे मला विसरून जायची. हा 8GB वाला घेतला तू? तुला काय वाटलं? महाग किती आहे बे हा? महाग नाही आहे. मला लिटरल सांगते ना, तू खूप कॉम्प्रोमाइज करतात गौरव. मला बिलकुल नाही आवडत. आणि जिथे करायचं तिथे ठीक आहे यार, मला मान्य आहे, मी पण कॉम्प्रोमाइज केलं आहे. पण तुझा फोन एवढा हँग होत होता, एवढा हँग होत होता की ऑफिसचं कुठलंच काम नाही होत होतं. माझ्या मोबाईलमध्ये सिम यूज कर असं बोलली मी, पण नाही ऐकलं. मला माहिती होतं करणार पण नाही तो तसं, म्हणून मोबाईल घेतला मी. अनबॉक्सिंग बाकीचं राहिलेलं आहे. हे काय हे एवढं? काढतो त्याला. तुला हे पण पाहिजे होतं ना, तू ॲड केलं होतं ना ॲड टू कार्टमध्ये. आम्ही कवर पण ॲड केलेलं होतं ॲड टू कार्टमध्ये. अबे हे तर काही झालं हे. फुल बिल काम केलेलं. मला माहिती आहे का मोबाईल घ्यायचा होता, पण मला एक कळलं की याला मोबाईलसोबत त्यांचं कवर आणि मेमरी कार्ड पण ॲड केलेलं आहे. मग चला ते पण ॲड लिस्ट करून टाकलं. तर हे होतं ते कवर. चल कवर काढ आणि त्याला लाव कवर आधी. माझा हात दुखून राहिला यार, स्टँडवर लावू का? करंगडी तुटून जाईल माझी. कसं वाटलं? पण तुला आवडला ना? आणि तुझ्या हातात पण बरोबर येतो. म्हणजे बघ, आयफोन थोडा छोटा आहे त्याच्यापेक्षा. कवर माहिती आहे तुला, हेच कवर होतं ना. हे पण ॲड केलेलं होतं साहेबांनी. जेवला? छान ना? सॉरी, ते टाकायचं. कशाला घेतली ना, कारण बिनकामाची कामं करते तू. काय झालं मग? अरे पण ते घेतलं होतं ना माझ्याजवळ, ते 64 वाला यूज केलं असतं. सिम टाकून दिली. हा, टाकून दिला. बघा. आणि खूप खूप थँक्यू तुला, थँक्यू सो मच. आणि याच्यानंतर अशी गिफ्ट द्यायची नाही, समजली? वन्स अगेन हॅपी बर्थडे. त्याचमुळे करून आता खूप जास्त गरज होती. ऑफिसच्या याच्यामध्ये खूप हँग होऊन राहिला होता मोबाईल आणि खूप चिडचिड करत होता. 1 hour later. तर आता चाललो आम्ही मंदिरात आणि खूप उशीर झाला.
8 वाजले तरी आमचं जेवण वगैरे व्हायचं आहे. तर मंदिरातून आल्यावर जेवण करणार. आमचे साहेब नेमणे स्वीट शर्ट कसं वाटतं. रात्रभर जागून सेटिंग करणार मोबाईलची. A few inches later. हो हो. तर आता आम्ही आलो आहे आईचा स्वयंपाक म्हणून. इथे एक किचन आईचा स्वयंपाक आले तर खावा पुरी नाही खात. इथे बघ हे किती छान लावलं आहे गौरव. वेन इट्स रश ऑर्स अँड यू आस्क फॉर द स्टेटस ऑफ युअर ऑर्डर वेटर बी लाईक मेन कोर्स आफ्टर बीइंग सर्व ऑन द टेबल. तुम कब आए मसाला पापड सबसे पहिले मही आहे. आणि इकडे काय फ्लावर नाही फायर है मैं. तिकडे आहे वेन यू सी मंथ अँड थाली जस्ट RS 100 युअर हॅपीनेस. तेव्हा मंथ एंडची थाली झोमॅटो. काय ती खवापुडी, काय ती थाळी, काय तो गोळा भात. ओकेमध्ये आहे सगळं. आपण याचं नाव काय आहे आईचा स्वयंपाक. आईचा स्वयंपाकमध्ये आलो आहे गाईज आम्ही. आणि इथे बघा किती छान लावलेलं आहे अवर हॅपी कस्टमर. सो आय मस्ट से देअर झुणका स्पीक्स द मदर टच इन देअर नेम. आईचा स्वयंपाक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. आणि आम्ही रस्त्याने जातच होतो. आम्ही ॲक्च्युली जे आधी जात होतो तिथे चाललो होतो. तर मग आम्ही इथे आम्हाला दिसलं म्हणून आम्ही इथे थांबलो. तर इथे पण छान मस्त सगळं आणि प्राईस पण एकदम मस्त आहे. म्हणजे अशी बजेटच्या बाहेर नाही. आम्ही लास्ट टाइम ओके आम्ही ऑर्डर केलेली आहे झुणका भाकर. इथे झुणका भरीत आणि भाकर. स्कार्फ काढू का? थंडी नाही वाटते का? गाडीवरती थंडी होती. बापरे डेंजर थंडी होती ना गाडीवर. तिथे बापरे माझं डोकं दुखून आलं भयंकर. आणि ॲक्च्युली आम्ही जाणार होतो तिकडे पुढे. तर इथेच थांबलो आणि इथे थोडंसं नवीन वाटलं म्हणून टेस्ट करावं. आणि नावावरूनच आईची आठवण आली. ॲक्च्युली नावावरून आईची आठवण आली म्हणून आम्ही इकडे थांबलो आहे. आणि आता इथे आम्ही वाट लागली होती. तर इकडे आहे भरीत आणि इकडे आपलं झुणका. तर भाकर यायची आहे. गरम गरम भाकर येणार आता. प्लास्टिकच्या प्लेट फील येत आहे की मातीच्या ताटात खात आहे. पण ॲक्च्युली ते प्लास्टिकचं आहे फायबरवालं आहे. बट मातीच्या ताटात जेवणार असं फील येत आहे. आपली आली आहे गरम गरम भाकर. गरम आहे ना? भरीत आणि मस्तपैकी झुणका. थँक्यू. कांदा आणि लिंबू पण आलाय सोबत. चला मग आता जेवण करून बोलतो गाईज. मोबाईल नाही ठेवला मला. वाव टेस्ट छान आहे. अमेझिंग. फर्स्ट बाईट घेतल्याबरोबर घरची आठवण आली आईच्या हातच्या भरताची. झालं अस्सल महाराष्ट्रीयन आहे खरंच. आहे ना? तो लिंबू पण पिळला का?
One eternity later. मस्तपैकी झणका भाकरी खाऊन आलो आणि खरंच खूप थंडी आहे बाहेर. बापरे माझं डोकं दुखून राहिलंय थंडीमुळे. तर मग लावून दे ना. चल झाला बर्थडे झाला आणि लवकरच दिवस जातात. लवकर दिवस खतरनाक आणि थँक्यू सो मच. असं काही नाही आहे, जे मला करता आलं मी ते केलं. तर आता थोडं चेंज करते काय आणि मग बोलते. थंडीने पूर्ण उकडून गेली आहे मी गाडीवर, तर चेंज करून बोलते पुढे. तर आता 10 वाजले आणि खूप थकलो. जाम थकलो. माझे तर थंडीमुळे डोकं दुखून राहिलं आहे. गाडीवर गेलो तर आणि 10 वाजले. आत्ता आलो आम्ही, थोडा वेळ झाला. तर फ्रेश वगैरे झालो आणि मस्तपैकी आता बसलो होतो आराम करत निवांत, कारण डोकं खूप दुखत आहे माझं. एक तर सकाळपासून थंडीत घुमणं आणि हिने खूप कामं केले. सकाळपासून कामात होती. गाजराचा हलवा करू दे, मोठ करू दे, ते डेकोरेशन करू दे, हे कारभारपणा करू दे, कोणते काय काहीच नाही केलं मी तर. डेकोरेशन काहीच नाही केलं मी, कारण मग अशी काही गडबडीत बलून्स अजून फुगवायचे होते, राहिले. आता कोण फुगवेल म्हटलं, कारण ते माझं फुगवायचं जे माहीत नाही ते दिवाणमध्ये कुठे ठेवलं आहे. आणि जास्तचं डेकोरेशन काही केलं नाही. तर जे जे केलं होतं ते बघू शकता तुम्ही. आणि काही काही बोललं तर फुटले, इकडे तिकडे उडाले पडाले, इकडे तिकडे गेले. तर दिवस खरंच खूप स्पेशल केलं. थँक्यू. तुला मोबाईल आवडला? खूप छान, पण एवढा खर्च नव्हता करायचा. तू मोबाईल नाही होता तुझ्याकडे, मोबाईलचा खूप प्रॉब्लेम होता तुझ्या. केल्यास तर काम राहिलं नवीन मोबाईल. तर काहीच मग अशी काय गडबडीत आपण व्यवस्थित सांगितलं का मोबाईलबद्दल? तुम्ही तर पाहिला असेलच, सॅमसंगचा आहे हा. हां आता नवीन आलेला आहे. M सिरीजमध्ये 128 GB स्टोरेज आणि मॅडमनी 128 GBचं मेमरी कार्ड पण घेतलं सॅमसंगचंच. काही गरज नव्हती ना बेटा, पण मला स्पेस नव्हती. सगळ्यात जास्त कव्हर आवडलं. तुला काय वाटते की मी मोबाईल घेतला तर म्हणजे काही विचार करून मोबाईल घेतला असेल? ॲप पण ट्रान्सफर झाले फटाफट. आणि मेन म्हणजे ना पेमेंटसाठी खूप मस्त आहे मोबाईल. मला या मोबाईलची खासियत खूप आवडली. मी माझ्या युट्यूबवर जेव्हा घ्यायचं होतं ना मला, तेव्हापासून युट्यूबवर मध्ये व्हिडिओ पाहत होते. या मोबाईलची एक खासियत एवढी सुंदर आहे की टॅप अँड पेची एवढी सही आहे. सॅमसंगने हे केलं आहे, म्हणजे तुम्हाला तुमचे एवढे सारे कार्ड जवळ ठेवायची गरज नाही. मोबाईलमध्ये एक ॲप आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे असे सगळे कार्ड्स ठेवू शकता. आणि टॅप करायचं असेल डायरेक्ट मोबाईलची स्क्रीन त्याला टॅप करायला लागते मशीनला, बस पेमेंट होऊन जाते. आता हे असं कार्ड आहे, हे वायफायने सरळ टॅप होऊन जाते. त्या मशीनवर टॅप करायचं. आणि असंही नाही की मोबाईल, आता तुम्ही म्हणाल मोबाईल हरवला तर किती अनसिक्युअर नाही आहे हा मोबाईल. विदाऊट पिन आणि विदाऊट फिंगरप्रिंट होत नाही. चांगलं आहे, पण जास्त वॉलेट वगैरे किंवा कार्ड्स वगैरे कॅरी करायची गरज नाही पडत. आणि महत्वाचं म्हणजे हे की आयफोन घेऊ फ्युचरमध्ये, पण आता सध्या अँड्रॉइड घेतला. कारण अँड्रॉइड घेण्याच्या मागे रिझन असं आहे की जे iOS मध्ये होते ते अँड्रॉइड मध्ये नाही होत, आणि जे अँड्रॉइड मध्ये होते ते iOS मध्ये नाही होत. खूपच भयंकर थकलेली आहे. मला एक अँड्रॉइड घ्यायला लागणार आहे फ्युचरमध्ये iOS सोबत. A few inches later. माझ्या मोबाईलची स्टोरेज पूर्ण फुल झाली, म्हणून आता नवीन आलेल्या मोबाईलने शूट घेत आहे.
तर असं आहे आणि माझं आज डोकं खूप दुखत आहे त्यामुळे आणि आज दिवस खूप छान इथपर्यंतच. गेला. ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू so माझ्याकडनं पण much. थँक्यू कारण माझ्या पण फ्रेंडपैकी भरपूर लोकांनी मला कमेंट केले मेसेज केले आदल्या बाबा महिन्यात. असताना हा, त्याच हा. वर्षी फक्त त्याच वर्षीचा केला होता मी. त्याच्यानंतर जवळपास 10 वर्ष झाले. 10 वर्ष असा वाढदिवस नाहीच केला मी. बाबा गेल्यापासून तोच एक शेवटचा होता. त्याच्यानंतर केलाच नाही मी. पण तू खर्च विनाकारण केला बेटा, समजली का? विनाकारण मी कधी काही करते खर्च नाही करायचा. तो मोबाईल घ्यायची गरज नव्हती. फोकस करायचं हेल्थवर प्रॉपर कारण काही हेल्थचे प्रॉब्लेम निघाले नाही पाहिजे फ्युचरमध्ये आणि काही महत्त्वाचे कामं आहे या वर्षामध्ये तर जरा हेल्थकडे जास्त लक्ष द्यायचं आहे. तर असा दिवस गेला माझा छान. आजचा ब्लॉग इथपर्यंतच ठेवू. अरे बापरे, खूप थकलो. जांभळं येतात. चला मग गाईज पुन्हा एक नवीन ब्लॉग घेऊन येणार मी तुमच्यासाठी. सो टिल देन टेक केअर, लव्ह यू, बाय बाय. अँड नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. हा ब्लॉग इथपर्यंतच ठेवूया. ब्लॉग आवडला असेल लाईक करा. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.